आता आपण दशांश अपूर्णांकांची तुलना कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी आधी आपण हा तक्ता आठवूया. स्थानिक किमतींचा तक्ता आपण शिकलेलो आहोत. तर या तक्त्याकडे बघून आपल्याला आठवेल की दशांश चिन्हाच्या आधीचे येणारे जे अंक असतात ते सगळे पूर्णांक किंवा पूर्ण अंक असतात. मग जेव्हा आपण दशांश अपूर्णांकांची तुलना करतो तेव्हा आधी आपण पूर्णांकाकडे बघतो. ज्या दशांश अपूर्णांकाचा पूर्णांक मोठा आहे तो दशांश अपूर्णांक मोठा असतो. पूर्णांक सारखे असतील तर आपण जे दुसरं बघतो ते आपण बघतो दशांश स्थान. ज्याचं दशांश स्थान मोठं तो अपूर्णांक मोठा. जर पूर्णांक आणि दशांश स्थान हे दोन्ही सारखं असेल तर मग आपण शतांश स्थान बघतो आणि ठरवतो कुठला लहान आणि कुठला मोठा. आणि शतांश स्थान सुद्धा सारखं असेल तर आपण सहस्त्रांश स्थान बघतो आणि ते पण सारखं असेल तर अजून पुढचं बघतो. म्हणजे असं आपण पुढे पुढे जात राहतो आपल्याला कळेपर्यंत की कुठला अपूर्णांक मोठा आहे किंवा लहान आहे किंवा दोन्ही अपूर्णांक सारखे आहेत का. पहिलं उदाहरण घेऊया. 31.2 आणि 25.8. आता ह्याच्यामध्ये पूर्णांक 31 हा 25 पेक्षा मोठा आहे म्हणजेच पहिला अपूर्णांक हा दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. पुढचं उदाहरण आहे 1.7 आणि 1.4. आता इथे पूर्णांक दोन्हीकडे एकच आहे, पूर्णांक सारखा आहे. मग आपण दशांश स्थान बघूया. दशांश स्थानामध्ये 7 हा 4 पेक्षा मोठा आहे म्हणजेच पहिला अपूर्णांक हा दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. पुढच्या उदाहरणामध्ये दोन्हीकडचे पूर्णांक सारखेच आहेत 14. दोन्हीकडचं दशांश स्थान पण सारखंच आहे 3. मग आपण शतांश स्थान बघूया. त्याच्यामध्ये 2 हा 6 पेक्षा लहान आहे म्हणजेच 14.32 हा 14.36 पेक्षा लहान आहे. पुढचं उदाहरण आहे 42.0 आणि पहिल्या अपूर्णांकामध्ये 3 स्थळं आहेत 5, 2, 1 म्हणजे त्याला 3 स्थळी अपूर्णांक असं सुद्धा म्हणतात. आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये 2 स्थळं आहेत 42.53 असा तो आहे. आता पुन्हा या दोन अपूर्णांकांमध्ये पूर्णांक सारखा आहे. मग दशांश स्थानी दोन्हीकडे 5 आहे पण शतांश स्थानी जर तुम्ही पाहिलं तर दुसरा अपूर्णांक मोठा आहे कारण की तिथे शतांश स्थानी 3 आहे आणि पहिल्या अपूर्णांकात शतांश स्थानी आहे 2 म्हणजेच पहिला अपूर्णांक हा दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा लहान आहे. पुढचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये दोन्हीकडे पूर्णांक सारखाच आहे 32. दोन्हीकडे दशांश स्थानी 3 आहे. दोन्हीकडे सहस्त्रांश स्थानी सुद्धा 3 आहे पण आपल्याला सहस्त्रांश स्थानी जायची गरज नाहीये. शतांश स्थानी दोन्हीकडे फरक आहे. पहिल्या अपूर्णांकात शतांश स्थानी 2 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकात शतांश स्थानी 3 आहे म्हणजेच पहिला हा दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा लहान आहे. आता आपण थोडीशी वेगळी उदाहरणं सोडवणार आहोत. 2 अपूर्णांकांमध्ये तुलना करण्याऐवजी आपण दिलेल्या अपूर्णांकांचा चढता किंवा उतरता क्रम लावणार आहोत. पहिलं उदाहरण आहे चढत्या क्रमाने लिहा आणि इथे 4 अपूर्णांक दिलेले आहेत. चढत्या क्रमाने लिहायचं म्हणजे काय, म्हणजे सगळ्यात छोटा आधी लिहायचा आणि सगळ्यात मोठा आहे तो शेवटी येणार आहे. छोट्यापासून मोठ्या मोठ्या आकड्याकडे जाणार आहोत आपण. आता इथे जर पूर्णांक पाहिले तर काही अपूर्णांकामध्ये 2 पूर्णांक आहेत आणि काही अपूर्णांकामध्ये 3 पूर्णांक आहेत. मग 2 वाले पूर्णांक हे लहान आहेत म्हणजे ते आधी येणार आहेत. पण आता 2 पूर्णांक असलेले सुद्धा 2 अपूर्णांक आहेत. मग आता या दोन्हीमध्ये आपल्याला दशांश स्थान बघायला लागेल. 2.22 मध्ये दशांश स्थानी 2 आहेत आणि 2.33 दशांश स्थानी 3 आहे म्हणजेच सगळ्यात छोटा आहे तो 2.22 आहे. मग तो आधी येईल. त्याच्यानंतर 2.33 येईल आणि मग 3 पूर्णांकवाले अपूर्णांक येतील. त्याच्यामध्ये 3.22 आधी येईल आणि सगळ्यात शेवटी येईल 3.33. तर हा झाला आपला चढता क्रम. पुढचं उदाहरण आहे तिथे उतरत्या क्रमाने दशांश अपूर्णांक लिहायचे. आता ह्या सगळ्या दशांश अपूर्णांकामध्ये जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी दशांश चिन्हानंतर 1 स्थान आहे, काही ठिकाणी 2 आहेत आणि काही ठिकाणी 3 आहेत.
ह्यालाच एक स्थळी, दोन स्थळी किंवा तीन स्थळी दशांश अपूर्णांक असं सुद्धा म्हणतात. तर आपल्याला सोपं पडावं म्हणून आपण असं करूया, आपण हे सगळे अपूर्णांक तीन स्थळी अशा प्रकारे लिहूया. म्हणजे जिथे एक किंवा दोनच स्थानं आहेत दशांश चिन्हानंतर, तिथं शेवटी जास्तीची शून्य देऊन आपण सर्व अपूर्णांकांना तीन स्थळी करूया, म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल. आता इथे मी सगळे अपूर्णांक तीन स्थळी केलेले आहेत आणि उतरता क्रम करायचा आहे, म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक आधी आणि सगळ्यात छोटा सगळ्यात शेवटी येणार आहे. अपूर्णांक मोठ्यापासून छोट्याकडे लहान लहान होत जाणार आहेत. आता इथे चारही अपूर्णांक पाहिल्यावर लक्षात येईल की पूर्णांक सगळीकडे सारखेच आहेत. मग आपण दशांश स्थानी बघूया. दशांश स्थानी फक्त एका ठिकाणी 5 आहे, बाकी सगळीकडे 0 आहे. म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे 8.5. त्याच्यानंतर उरलेल्या सगळ्यांची दशांश स्थानी 0च आहे. मग आपण शतांश स्थानी बघू आणि त्याच्यानंतर शतांश स्थानी जिथे 5 येतो तो पुढचा अपूर्णांक असणार आहे, म्हणजेच 8.050. आणि मग उरलेल्या दोन मध्ये एका ठिकाणी सहस्त्रांश स्थानी 5 आहे आणि एका ठिकाणी सहस्त्रांश स्थानी 0 आहे, म्हणजे 5 वाला आहे तो आधी येणार आणि सगळ्यात शेवटी येणार आहे 8.000 किंवा म्हणजेच 8. आता हा माझा झाला उतरता क्रम. आता ह्या सगळ्या अपूर्णांकांमध्ये मी सगळ्यांना तीन स्थळी केलं होतं, त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ प्रकारे आपण लिहूया, जसे आपल्याला सुरुवातीला होते ते असं दिसेल. आणि हा झाला आपल्या दशांश अपूर्णांकांचा उतरता क्रम.